नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आठवण सूर्याची साठवण स्नेहाची. आठवण सूर्याची साठवण स्नेहाची. कणभर तिळाचा गोडवा आणि मनभर प्रेमाचा ओलावा. कणभर तिळाचा गोडवा आणि मनभर प्रेमाचा ओलावा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांती हा आपल्या हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र, शुभ आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण विशेषतः दान, धर्म, सूर्यपूजा आणि सौभाग्यवृद्धीसाठी ओळखला जातो. मकर संक्रांती 2026मध्ये बुधवार 14 जानेवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते. थंडी हळूहळू कमी होते, दिवस मोठे होऊ लागतात आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते. 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. तेव्हापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे साधारण संध्याकाळी 6:20 पर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे. या पुण्यकाळात स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, तिळगुळ दान करणे, जप, पूजन आणि नामस्मरण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या दिवशी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून चंदन मिसळलेले पाणी अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. यामुळे मान सन्मान, आरोग्य आणि यश वाढते असे मानले जाते. हिंदू पंचांगानुसार संक्रांत ही एक देवी मानली जाते आणि ती दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. 2026मध्ये संक्रांती देवी वाघावर बसून येत आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा आहे, केशराचा तिलक आहे आणि ती पायस म्हणजे खीर भक्षण करीत आहे. तिच्या अलंकारात मोती आहेत आणि फुलांमध्ये जाईचा वापर आहे. म्हणूनच संक्रांती देवी ज्या गोष्टी वापरते त्या गोष्टी या दिवशी आपण टाळाव्यात असे शास्त्र सांगते. यावर्षी पिवळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र चुकूनही परिधान करू नये. तसेच खीर खाऊ नये. मोत्यांचे दागिने वापरू नयेत आणि जाईंच्या फुलांचा गजरा घालू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. मांसाहार, मद्यपान, नशा करू नये. वादविवाद टाळावेत. अभद्र भाषा अजिबात वापरू नये आणि मोठ्यांचा अपमान तर कधीही करू नये. आता स्त्रियांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे मकर संक्रांती हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो. या दिवशी हिरव्या रंगाची साडी अत्यंत शुभ मानली जाते. हिरवा रंग हा सौभाग्य, समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. लाल रंगाची साडी देवीला अत्यंत प्रिय आहे आणि सौभाग्यवृद्धीसाठी तो शुभ मानला जातो. केशरी रंग हा शौर्य, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. गुलाबी रंग हा प्रेम, आनंद आणि मानसिक प्रसन्नता देतो. हे सर्व रंग संक्रांतीला शुभ मानले जातात. फक्त पिवळा रंग यावर्षी संक्रांतीला टाळावा. बांगड्या घालण्यालाही विशेष महत्त्व आहे. हिरवा काचेच्या बांगड्या
आवर्जून घालाव्यात. एका हातात 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा बांगड्या घालाव्यात. प्लास्टिक, मेटल किंवा पिचक्या बांगड्या घालू नयेत. हळद वापरता येते. सोन्याचे दागिने घालता येतात, पण मोत्यांचे दागिने यावर्षी टाळावे, कारण यावर्षी संक्रांती देवीने मोत्यांचे दागिने घातलेले आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांत साजरी केली जाईल. हा दिवस किंक्रासुर वधाशी संबंधित आहे. या दिवशी नवीन शुभ कार्य करू नये. लांबचा प्रवास टाळावा. पण देवपूजा, नामस्मरण आणि हळदी कुंकू आवर्जून करावे. बाळाच्या पहिल्या संक्रांतीला बोरनाण घालायची सुंदर परंपरा आहे. यामागे बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि वाईट दृष्टी दूर ठेवण्यासाठी शास्त्रीय महत्त्व सांगितले